सरकारी जमिनीवरील नियमबाह्य अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी अचलपूर पंचायत समिती समोर सुरू असलेले उपोषण आज 6व्या दिवशीही कायम आहे। प्रशासनाने आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत ग्रामसेवक आणि विस्तार अधिकाऱ्यांचे चौकशी पथक नियुक्त केले असून हे पथक आपला अहवाल सादर करणार आहे। मात्र ठोस कारवाईचा अहवाल मिळेपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे। जनुना आणि वाघडोह येथील शेकडो ग्रामस्थांनी पंचायत समितीवर धडक देत आंदोलनाला पाठिंबा दिला। तसेच जयस संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप तोटे यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांचे समर्थन केले। उपोषणाच्या 6 दिवसाच्या काळात 2 आंदोलकांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारानंतर त्यांनी पुन्हा उपोषणस्थळी धाव घेतली आहे। परिसरात सरपंचांचेही अतिक्रमण असल्याची जोरदार चर्चा सुरू असून अतिक्रमण धारकांना कोणाचे संरक्षण लाभले आहे असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे। गटविकास अधिकारी आणि आंदोलकांमध्ये तहसील कार्यालयात 3 तास चर्चा झाली, परंतु कोणताही ठोस तोडगा निघाला नाही। ग्रामपंचायतीने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात अतिक्रमण हटवण्याचे ठराव घेऊनही अंमलबजावणी न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे। जर लवकरच न्याय मिळाला नाही तर मंत्रालयावर पायी दिंडी काढून आंदोलन करू असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। विदर्भ न्यूज करिता अचलपूर येथून पंकज साबू।